Students, in last video we learned about the units of length, mass and capacity. To measure the length we use meter, to measure the mass we use kilogram, and to measure the capacity we use the unit liter. Also we learned about the time. For measuring time we use hours, minutes and seconds. Today we are going to see some word problems based on this measuring time and also measuring mass, length and capacity. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण वस्तुमान, धारकता आणि लांबी हे कसे मोजले जाते, त्यांची एकक काय आहेत याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तसेच त्यावर आधारित बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे सुद्धा सोडवलेलो आहोत. आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण याच एककांच्यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. शाब्दिक उदाहरण सोडवत असताना उदाहरण वाचून त्यामध्ये नेमकी कोणती मूलभूत बैजिक क्रिया करायची आहे हे ठरवणे खूप महत्त्वाचे असते आणि त्यानंतरच उदाहरण सोडवायचे आहे. चला तर मग पाहूया पहिले उदाहरण. लेट्स सी द फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम. वी रीड द एक्झाम्पल फर्स्ट. फॉर हिज बर्थडे, बर्थडे मीन्स वाढदिवस, Vijay gave 25 liter 500 milli of milk to the children in an ashram shala and 27 liter 750 milli to the children in an orphanage. How much milk did Vijay donate? पहा उदाहरणाचा अर्थ काय आहे. विजयने त्याच्या वाढदिवसा दिवशी 25 लिटर 500 मिली दूध आश्रमशाळेतील मुलांना देऊ केले, तर 27 लिटर 750 मिली दूध ऑर्फेनेज म्हणजेच अनाथालय, अनाथ आश्रमातील मुलांना देऊ केले. तर हाऊ मच मिल्क डीड विजय डोनेट. हाऊ मच याचा अर्थ आहे किती. हाऊ मच म्हणजे किती. हाऊ मच मिल्क डीड विजय डोनेट. डोनेट म्हणजे देऊ करणे, दान देणे. तर विजयने त्याच्या वाढदिवसासाठी एकूण किती लिटर दुधाचे वाटप केले हे आपल्याला शोधायचे आहे. हाऊ मच मिल्क की एकूण किती दूध हे आपल्याला शोधायचे असल्यामुळे आपल्याला येथे कोणती क्रिया करावी लागेल. हियर वी मेक एडिशन. फर्स्ट फॉर दॅट वी मेक कॉलम्स हियर. हियर वी राइट लिटर and here milli. Vijay donate 25 liter 500 milli to the children in an ashram shala. Here right ashram shala. आश्रम शाळेसाठी त्यांनी 25 लिटर 500 मिली दूध देऊ केलेले आहे. ऍड इन इट 27 लिटर 750 मिली. त्याच्यामध्ये आपण मिळवणार आहोत 27 लिटर 750 मिली. 27 लिटर 750 milli he donated for an orphanage. ऑर्फेनेज मीन्स अनाथ आश्रम. अनाथ आश्रमासाठी त्याने 27 लिटर 750 मिली दूध दिलेले आहे. वी हॅव टू फाइंड आउट हाऊ मच टोटल मिल्क डिड ही गिव. त्याने एकूण किती दूध दिलेले आहे हे शोधायचे आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे 500 and 750 यांची बेरीज करावी लागेल. When we do addition of these two numbers, we get answer 1250 milli. Then all of you know 1250 milli. When we convert it into liter and meter, we get answer that 1000 milli plus 250 milli. And this 1000 milli means 1 liter. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की 1200 मिलीचे आपण ज्यावेळी लिटर आणि मिली मध्ये रूपांतर करतो त्यावेळी आपल्याला 1 लिटर 250 मिली असे रूपांतर मिळते. कारण 1000 मिली म्हणजे 1 लिटर होय. आणि म्हणूनच therefore we take this 1000 milli at liters column, we carry 1 here and we make circle around it. Now here remains only 250 milli. आता इथे शिल्लक राहतील 250 मिली, कारण येथील 1000 मिलीचे आपण 1 लिटर मध्ये रूपांतर करून घेतलेले आहे. At liters column we add 25 plus 27 and in it we add 1
we get answer that is 53 liters. 5 plus 7 12, 12 plus 1 30, we write 3 here and carry 1, then 1 plus 2 plus 2 is equal to 5. 53 liter 250 milli. At last we write here total milk donated. एकूण वाटप केलेले दूध आहे 53 लिटर 250 मिली. At last we write answer here. Vijay donated 53 liter 250 milli milk. Make a box around this answer. This type of word problems you have to solve in your notebook. अशा पद्धतीची उदाहरणे तुम्हाला असणार आहेत ती तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. फर्स्ट फॉर दॅट यू रीड द एक्झाम्पल व्हेरी केअरफुली आणि त्यासाठी उदाहरण तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे आहे. नाउ लुक ॲट द सेकंड एक्झाम्पल. Babulgaon used 27,250 liters of treated wastewater in the fields. Rahmatpur used 33,850 liters of similar water. How much treated wastewater was used in all? Look what is in this example. There, this example says that Babulgaon used treated wastewater 27,250 liters for हे field. उदाहरण असे सांगते की बाभुळगावामध्ये 27,250 लिटर सांडपाण्याचा पुनर्वापर केलेला आहे, प्रक्रिया करून शेतीसाठी वापरलेले आहे. अँड रहिमतपूर युज्ड 33,850 लिटर्स. आणि त्याच पद्धतीने रहिमतपूरने 33,850 लिटर सांडपाण्याचा पुनर्वापर केलेला आहे. आपल्याला काय शोधायचे आहे? हाऊ मच ट्रीटेड वेस्ट वॉटर वॉज युज्ड इन ऑल. वेस्ट वॉटर म्हणजेच सांडपाणी हे लक्षात घ्या. युज्ड इन ऑल म्हणजे एकूण. तर एकूण किती सांडपाण्याचा पुनर्वापर केलेला आहे. येथे एकूण शोधायचे आहे. टोटल, इन ऑल, सम असे ज्यावेळी शब्द असतील किंवा ऑल टुगेदर त्यावेळी आपण बेरजेची क्रिया करतो. हे आपण तिसऱ्या ऍडिशन या पाठामध्ये पाहिलेलेच आहे. नाउ लेट्स make addition of these two numbers. There is only one unit and that is liter, but we make here two columns, liters and milliliters. liters हे एकच युनिट वापरलेले आहे, पण आपण येथे liters आणि milliliters असे दोन युनिट करणार आहोत. Now write here the given numbers 27,250 liters. There is no any milli, therefore we write here 0 milli, and this is used water by Babulgaon. हे एवढे पाणी बाबुळगाव या गावाकडून वापरले गेलेले आहे. and we add in it 33,850 liters, 0 milliliters, because there is no any milliliter, therefore we write here 0, and this water is used by Rahimatpur village. Now we have to make addition of these numbers. First of all, we make addition of milli. 0 plus 0, 0. We write here 0 milli, and at liters column we make addition from right hand side. आता आपण येथे उजव्या बाजूकडून बेरीज करायला सुरुवात करणार आहोत. 0 plus 0, we write here 0. 5 plus 5 10, we write here 0 and carry 1. Now 2 plus 8 10, 10 plus 1 11, write 1 here and we carry 1 again. Then 7 plus 3 10, 10 plus 1 11, again write carry 1 here, and now 1 plus 2 plus 3 is equal to 6. We get answer 61,100 liters used treated wastewater in all. At last we write here total
used treated water. treated म्हणजे प्रक्रिया केलेले पाणी. प्रक्रिया केली सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले एकूण पाणी वापरले गेले आहे 61,100 लिटर. वी राईट हियर आन्सर 61,100 liters treated wastewater used in all. 61,100 लिटर इतके प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरण्यात आलेले आहे. Now we are going to see the next example. The example is during cleanliness week, children cleaned the public park. In their town, they collected 3/4 kilograms of plastic bags and 4.5 kilograms of other garbage. How much garbage did they collect in all? First, you have read this example 2 times. प्रथम तुम्ही हे उदाहरण 2 वेळा वाचून घ्या because you have to understand this example before solving it. उदाहरण सोडविण्यापूर्वी उदाहरण समजणे खूप गरजेचे आहे. Now, which are the numbers here? Which is the quantity here? येथे काही प्रमाण दिसते का तुम्हाला? काही अंक दिसतात का? No, there are no any numbers or no any other quantity we know. But this quantity is given in this example in words. पण प्रमाण हे अक्षरांमध्ये दिलेले आहे. Look this example 3/4 kilograms. In decimal fraction we learned that 3/4 means how much. दशांश पूर्णांकामध्ये आपण शिकलोच आहे की 3/4 म्हणजे किती असतात. And also the next is 4.5 kilogram. 4.5 म्हणजे किती हे सुद्धा आपण डेसिमल फ्रॅक्शन मध्ये बघितलेले आहे. नाउ दिस एक्झाम्पल ड्यूरिंग क्लीनलीनेस वीक. क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता अभियानाच्या आठवड्यामध्ये चिल्ड्रेन क्लीन द पब्लिक पार्क. पार्क म्हणजे तुम्हाला माहितच आहे बाग, उद्यान. चिल्ड्रेन मीन्स मुले. लहान मुलांनी एक बाग स्वच्छ केलेली आहे. दे कलेक्टेड 3/4 kilograms. 3/4 kilograms म्हणजेच किती तर त्याचे आपल्याला रूपांतर करून घ्यावे लागेल, शोधावे लागेल. ऑफ प्लास्टिक बॅग्स 3/4 kilograms इतके त्यांनी प्लास्टिक बॅग्स गोळा केलेले आहेत. and 4.5 kilogram 4.5 kilogram of other garbage. garbage means कचरा आणि इतर कचरा त्यांनी 4.5 kilogram गोळा केलेला आहे. आपल्याला काय काढायचे आहे? how much garbage did they collect in all. मगाशी in last example we learned that in all means total. आपण गेल्या उदाहरणामध्येच पाहिलेले आहे की in all म्हणजे आपल्याला तिथे टोटल करायचे असते. then here we make addition of plastic bags and other garbage quantity. येथे आपण काय करणार आहोत तर प्लास्टिक बॅग्स आणि अदर गार्बेज जे आहे त्यांच्या प्रमाणाची बेरीज करणार आहोत. then first we convert how much 3/4 kilogram means and how much 4.5 kilogram means. प्रथम आपल्याला या दोन्हींचे रूपांतर करून घ्यावे लागेल. look that in first we write 3/4. 3/4 kilograms is equal to 3/4 kilogram म्हणजेच किती 0 kilogram 750 gram. 3/4 म्हणजेच किती तर आपल्याला माहितच आहे 3/4 म्हणजेच पाऊण भाग. पाऊण किलोग्रॅम म्हणजे 0 किलो 750 ग्रॅम. and next is 4.5 kilogram. we converted into kilogram and gram. 4.5 kilogram is equal to 4 means 4 kilogram and half means 500 gram because 1 kilogram is equal to 1000 gram. 1 किलो हा 1000 ग्रॅम बरोबर असतो. हाफ किलोग्रॅम हा 500 ग्रॅम इतका असणार
आहे. नाउ वी आर गोइंग टू मेक एडिशन ऑफ these two numbers. आपण आता या दोन्हींची बेरीज करणार आहोत. We write here kilograms and grams. 0 kilogram, 750 gram. In that we add 4 kilogram, 500 gram. 0 kilogram, 750 gram is the quantity of plastic bags collected by the children. Therefore, we write here plastic bags. 4 kilogram, 500 grams is the quantity of other garbage. Write here other garbage. Now find how much garbage did they collect in all. Here 750 plus 500 is equal to, look, we first add gram column, we get answer 1250 grams. But all of you know 1250 grams is equal to 1 kilogram 250 ग्रॅम. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की 1200 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम 250 ग्रॅम. कारण का? बिकॉज याचे कारण आहे बिकॉज 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. कारण 1 किलोग्रॅम हा 1000 ग्रॅम बरोबर असतो आणि म्हणून आपण त्याचे रूपांतर केलं 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1250 gram is equal to 1 kilo 250 gram. Now there is 1 in this addition. येथे addition मध्ये एक हा जो आहे 1000 gram we converted into kilogram, therefore we carry 1 here. येथे 1000 ग्रॅम चे आपण किलोग्रॅम मध्ये रूपांतर केले आणि म्हणून इथे एक हातचा घेतलेला आहे. Now here remains only 250 grams. आणि इथे आता फक्त शिल्लक राहिलेले आहेत 250 ग्रॅम. अँड नाउ द एडिशन इज 1 plus 0 plus 4 is equal to 5 किलोग्रॅम. आणि येथे आपल्याला उत्तर मिळालेले आहे 5 किलोग्रॅम 250 ग्रॅम. व्हॉट इज दिस? द टोटल कलेक्शन ऑफ गार्बेज. वी राइट हियर टोटल कलेक्शन ऑफ गार्बेज. एकूण मुलांनी गोळा केलेला कचरा आहे 5 किलो 250 ग्रॅम. नाउ राइट द आंसर एट लास्ट. वी राइट एट लास्ट चिल्ड्रन collected 5 kilograms 250 grams garbage in all. या सगळ्यामध्ये मुलांनी 5 किलोग्रॅम 250 ग्रॅम कचरा एकत्रित केलेला आहे. Now make a box around the answer. There are this type of examples. You have to convert the given quantity into numbers. ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरण येईल त्यावेळी दिलेल्या संख्येचे तुम्हाला असे अंकांमध्ये म्हणजेच परिमाणामध्ये रूपांतर करून घ्यावे लागेल. and then make addition or any other operation which is necessary there. त्यावेळी तुम्हाला तेथे गरजेची जी क्रिया असेल ती करावी लागेल. Now we are going to see the next example. First, read this example. Jaya's mother bought 2 meters 75 centimeter of cloth for a kurta and 2 meter 50 centimeter for a shirt. How much cloth did she buy in all? What is the meaning of this example? Look, Jaya's mother bought means खरेदी करणे. She bought cloth for kurta 2 meters 25 centimeter and also she bought cloth for a shirt 2 meter 50 centimeter. Then how much cloth did she buy in all? In all means एकूण. तर तिने एकूण किती कापड खरेदी केले? How much? Total we have to find the total cloth which she buy. तिने जे एकूण कापड खरेदी केलेले आहे ते आपल्याला शोधायचे आहे.
For that, we make here addition first. Meter and centimeter. See what? 2 meter 75 centimeter cloth or kurta. And if we add in it 2 meter 50 centimeter, see what this cloth or shirt. तिने 2 मीटर 75 सेंटीमीटर कुर्ता बनविण्यासाठी आणि 2 मीटर 50 सेंटीमीटर शर्ट बनविण्यासाठी कापड खरेदी केलेले आहे. नाउ मेक एडिशन. फर्स्ट इन सेंटीमीटर कॉलम we get answer 5 plus 0 5 and 7 plus 5 12. We get answer 125 centimeter. But 100 centimeter is equal to 1 meter. Therefore 125 centimeter is equal to 1 meter plus 25 centimeter. We make this conversion in decimal fraction. We get here 1 meter 25 centimeter, and therefore this one in 125, this one is equal to 100 centimeter, and this 100 centimeter we convert it into meter. Therefore we carry 1 here, because 100 centimeter is equal to 1 meter, and this 100 centimeter converted into meter as 1 meter, and we carry 1 here. In this column remains 25 centimeter, and how much meter? 2 plus 2 4 and plus 1 5 meter 25 centimeter. This is the answer of total cloth she bought. She bought means तिने खरेदी केलेले एकूण कापड आहे 5 मीटर 25 सेंटीमीटर. At last write the answer. Jaya's mother bought 5 meter 25 centimeter cloth in all. And now make the box around this answer like this. अशा पद्धतीने उत्तराला आपण बॉक्स करणार आहोत. Read this next example. Mahesh bought 2 kilogram 500 gram of tomatoes, 2 kilogram 750 gram of peas, and 1 kilogram 250 gram of cauliflower. How much was the total weight of the vegetables he bought? Understand this example very well. Mahesh bought some vegetables from the market. We have to find how much total weight of the vegetables he bought. We have to find the total weight of vegetables. Therefore, we make here addition. For addition, we make columns here kilogram and gram. What he brought? He brought 2 kilogram 500 gram tomatoes. Also, he brought 2 kilogram 750 gram peas and 1 kilogram 250 gram he bought cauliflower. Then we are going to find how much was the total weight of the vegetables. To find the total weight of vegetables, we make addition here. First we make addition in grams. 0 0 0 is equal to 0. 0 plus 5 is equal to 10. We carry 1 here. And at last 5 plus 7 12. 12 plus 2 14. 14 plus 1 15. We get 1500 gram. But 1 kilo
we convert 1500 gram into kilogram and gram like this. 1000 gram is equal to 1 kilogram plus and 500 gram is equal to 500. Therefore, we get answer 1500 gram means 1 kilogram 500 gram. Now, this one which we converted, this 1000 gram we converted it into 1 kilogram. Therefore, we carry 1 here and we make circle around this one. Therefore, here remains only 500 grams. पहा या ठिकाणी आपण काय केलं, महेशने आणलेल्या सर्व भाजीपाल्यांची आपण बेरीज करतोय. ग्रॅम या रकान्यामध्ये आपल्याला 500, 750 आणि 250 ग्रॅम यांची बेरीज केल्यानंतर 1500 ग्रॅम हे उत्तर मिळाले. पण 1000 ग्रॅमचा 1 किलो होतो म्हणून 1500 ग्रॅमचे आपण रूपांतर किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये केले तर आपल्याला उत्तर मिळाले 1 किलो 500 ग्रॅम. येथे असणारा हा जो 1 किलो आहे म्हणजे 1000 ग्रॅम जो आहे ग्रॅम घरातील त्याचे आपण रूपांतर 1 किलो मध्ये केले म्हणून इथे हा 1 दिला किलोग्रॅम या ग्रॅम मध्ये आणि येथे 1 ला गोल केला म्हणजे हा आपण धरणार नाही कारण त्याचे रूपांतर केलेले आहे. मग येथे शिल्लक किती राहतील, येथे शिल्लक राहिले 500 ग्रॅम आणि आता आपण किलोग्रॅमच्या घरामध्ये बेरीज केली तर आपल्याला काय मिळते पहा 1 + 2 + 2 + 1 = 6. The answer is 6 kilogram 500 gram and we write here total weight of vegetables. At last we write the answer. Mahesh bought 6 kilogram 500 gram vegetables. महेशने 6 किलो 500 ग्रॅम एकूण भाजी आणली असे आपण लिहिणार आहोत. and make a box around the answer like this. आणि उत्तराभोवती आपण चौकोन करणार आहोत. The examples in problem set 47 there are so many examples based on problems on measurement. You have to find the examples of addition only and the solve that addition examples in your notebook. All examples are word problems. Remember, लक्षात ठेवा उदाहरण संग्रह 47 मध्ये खूप उदाहरणे दिलेली आहेत, त्यातील तुम्हाला ती उदाहरणे सोडवायची आहेत.